श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः। राधा सहित श्री कृष्णाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धयेत। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणोत्करे कङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि वंशी विभूषितकरानवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरबिन्दुनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। नमस्कार मंडळी, काल आपण अध्याय 6व्याचं पारायण पूर्ण केलेलं होतं आणि ह्या 6व्या अध्यायामध्ये आपण दृढधन्व्या राजाचं आख्यान सुरुवात केलं होतं। हा दृढधन्वा राजा जंगलात गेलेला असताना तेथे एक पोपट आलेला आहे आणि त्या पोपटाने त्याला मनुष्याच्या वाणीमध्ये उपदेश केलेला आहे आणि त्या उपदेशाने तो व्याकुळ झालेला आहे आणि विचार करू लागलेला आहे की हा पोपट कोण होता आणि माझ्याशी हे काय म्हणाला। तर याच्या पुढची कथा आता आपल्याला अध्याय 7व्यामध्ये बघायची आहे। तर चला आजच्या अध्याय 7व्याला आरंभ करूया। श्री गणेशाय नमः। पूर्वाध्यायांती सुदेव ब्राह्मण श्री हरीची स्तुती करून उभा राहिला हात जोडून ऐसे वर्णन जाहले। पुढे कथा वर्तली कैसी सांगतो ऐका एक चित्तेसी। आदि कवी श्री वाल्मिकी ऋषी दृढधन्यासी सांगत राया ते विप्राचे स्तुतिवचन ऐकून तोषला भगवान। मेघ गंभीर वाचे तत्क्षण तया प्रति बोलत अगासुदेवा त्वा उत्तम तप संपादिले अप्रतिम। पूर्वी एतादृश महत्कर्म केले नसे कोणीही ह्या तुझ्या अत्युग्र तपेसी। प्रसन्न झालो असे तुझसी तरी तू जे इच्छित असशी ते सर्व ही सांग मज। मागसील ते तुझ देऊन सर्व मनोरथ पुरवीन। अगा तू वत्सा तू महाभाग्यवान म्हणून दर्शन दे धले। ऐसी हरीची ऐकूनी वाणी
सुदेव मणेगार माझानी दया सागर कैवल्यदानी जरी का प्रसन्न झालास तरी तू मज सत्पुत्र देई राज्याधिक अन्य नको काही पुत्रे विण शून्य सर्व हे गृहादि नाही मज रुचत ऐसे विप्राचे ऐकूनी भाषण श्री हरी बोले तया लागून अगा वत्सा तनया विण घे मागून पाहिजे ते पुत्रा वाचून जे का आणिक अदेयते हि देईन सकळिक विधात्रे तुझला पुत्र सुख निर्मियेले नसेची तव भाळीची अक्षरे समस्त वाचून पाहिली तो तयात तुझ पुत्र सुख सप्त जन्मात नाही ऐसे स्पष्ट असे यास्तव तू न मागे नंदन तुझ पुत्र सुख नाही जाण ऐसे हरीचे वज्रा समान निष्ठुर वचन ऐकुनिया तो सुदेव द्विज तत्क्षणी विकळ झाला हृदय फुटोनी विच्छिन्न मूल ध्रुमावाणी पडला धरणी मूर्छित ती पतीची अवस्था पाहून गौतमी दुःखे करीत रुदन मागुती किंचित धैर्य धरून पती सन्निध बोलत उठा उठा हो प्राणेश्वरा व्यर्थ नका दुखवू स्वांतरा मम वाक्याचे स्मरण करा पूर्वीच म्या कथिलेसे जे जे कपाळी लिहिले विधाते ते ती सुखा सुख प्राप्त होते मानव भोगित पूर्वार्जिता ते हरे तेथे करील काय मुमुषूसी औषध देतत जेवी निष्फळ होय तत्वता तेवीच अभाग्याचे सर्वथा उद्योग निष्फळ होतात जयाचे दैव अनुकूल नाही तयाचे व्यर्थ होते सर्वही यज्ञ तपदानदिकाहूनही श्री हरी सेवा श्रेष्ठ असे ऐसे बोलती देव सकळ परे तेजहूनही दैव प्रबळ सूर्यापुढे खद्योत विकळ तैसी सेवा देवा पुढे तस्मात सर्वत्रींच्या विश्वासा टाकूनी उठा हो प्राणेशा एके दैवीच ठेवा भरवसा हरीचे प्रयोजन काय ऐसे तीव्र शोक संयुक्त गौतमीचे ऐकूनी भाषित वैनते क्षोभे कापत विष्णूसी बोलता जाहला देवा ही गौतमी अतिदीन शोक सागरी झाली निमग्न तैसाची हा तापसी ब्राह्मण शोके रडत पडलासे ह्यासी नाही कोणी रक्षिता यांची असह्य दुःखावस्था तू प्रत्यक्ष पाहत असता कैसा स्वस्थ राहिलासी तू दीनबंधू दया सागर स्वजना लागी भयंकर भक्त दुःख सहिष्णु ईश्वर ऐसा साचार असोनिया आज तव दया काय झाली ब्रह्मण्यता ही कोठे लोपली दीनबंधुता कैसी संपली क्रूरता धरली कोठून सायुज्यादी चतुर्विध मुक्ती त्वद भक्तांचे करतळी वसती तथापि त्यागुनी तव भक्ती मुक्ती स इच्छित नाहीत तव भक्तांचे अग्रभागी अष्टमहासिद्धी येऊनी वेगी किंकरी परी सेवे लागी तत्पर सदा राहतात ऐसे तव भक्तीचे महात्म्य सर्व विश्रुत असे उत्तम तरी ह्या विप्राचा पुत्रकाम पुरवाया श्रम तुझ काय पुत्रा वाचून सर्व ही यासी द्यावया उद्युक्त झालासी तरी गजेंद्र दात्या पुरुषासी अंकुश देण्या श्रम काय जरी तू ह्या विप्राच्या कामा नाही पुरविले सर्वोत्तमा तरी इतपरत्वत्पाद पद्मा कोणीच नाही सेविणार अदृष्टी असेल तेची मिळेल ऐसे जरी प्रसिद्ध होईल तरी मग तुझी भक्ती सकळ लया जाईल निश्चये करतुम तू सर्व समर्थ ऐसे सर्वत्र आहे विश्रुत परी ह्यासी न देसी सुत तरी ते आज नष्टेल पै यास्तव देवा ऐसे न करी ययासी पुत्र देई सत्वरी आजपर्यंत नाना प्रकारे भक्त कामना पुरविल्यासो गजेंद्रे करिता तुझा धावा तया रक्षिले देवा अनन्य शरण होताच ध्रुवा अक्षय पद निधलेस तू भक्ते छा पूरक श्रीपती ऐशी ब्रह्मांडी गाजे कीर्ती म्हणून पुत्रार्थी ही दंपती तुझना शरण पातली आता उपेक्षा करसील तरी तव अपकीर्ती होईल परी ऐशी वैनते याची वैखरी ऐकून हरी बोलत बाख केंद्रा विनतानंदना तुझ अंतरी आली करुणा तरी ममाज्ञी ह्या ब्राह्मणा सत्वर देई पुत्र एक ते हरीचे स्वानुकूल वचन ऐकून हर्षला पन्नगाशन सवेची दया ब्राह्मणा लागून वरदान देता जाहला म्हणे द्विजेंद्रा सत्यजन्मवरी तुझ पुत्र सुखना निर्धारी ऐसे जे का बोलिला हरी ते सर्व ही यथार्थ असे तथापि हरिदे मज लागून आज्ञा केले असे म्हणून तुझ करिता कृपा करून एक सुपुत्र देतो मी
मदंश संभूत ऐसा त्वरित तुझला होईल एक सुत तयाचे दिनी तू गौतमी सहित सुपुत्रवान होशील पै परिदया पुत्रापासून तुम्हा दुःख होईल दारुण तथापि चित्ती विचार करून हरी भजन न सोडावे श्री हरिचरणी जडली मती म्हणून धन्य आहे सजगती निष्काम किंवा सकाम ही भक्ती हरिसे अति प्रिय असे पांच भौतिक सर्व शरीर अळवावरचे जैसे नीर की जल बुदू बुदुवत साचार क्षणभंगूर असे पै त्याचा न धरिता अभिमान अंतरी चिंती हरीचे चरण तो नर जगी सर्वमान्य आणि धन्य ही होय साचार दुस्तर भव सागरातुनी तारेला ऐसा ह्या त्रिभुवनी शोधिता एक हरी वाचुनी इतर नाही कोणीच हरीच्या कृपालेशी करून मी तुझ पुत्र दिधला जाण आता करीत हरिचिंतन सर्वदा सुखे वर्ते तू आणि प्रपंचा माझी सर्व काळ उदारतेने राहुनी केवळ संसार जन्म फळ सकळ मिळेल तैसे भोगे तो असो ऐसा गरुड मुखेसी वर देऊनी सुदेवासी मग तो भगवान वैकुंठासी गमन करिता जाहला आणि सुदेव ही स्वस्त्री सहित इष्टवर लाभताची त्वरित स्वगृहा जाऊनी पूर्ववत गार्हस्थ्य भोगिता आनंदे पुढे लोटता कित्येक दिन विप्रपत्नी झाली गर्भिण नवमास होताची पूर्ण पुत्र रत्न प्रसवली सुलक्षणी संपन्न सुरेख ऐसे देखता पुत्रमुख गौतमीस झाला हरिख प्रसूती दुःख लोपले सुदेव विप्रही आनंदला द्विज समूह पाचारिला जातकर्म संस्कार महिला संपादिला यथाविधी सकळ द्विज वरांकारणे यथाशक्ती दिधली दाने याचक जना बहुसन्माने वस्त्रे पात्रे अर्पिली ज्योतिर्वेत्या ब्राह्मणाकडून जातक वर्तविले तत्क्षण शुकदेव ऐसे नामाभिधान पुत्रा लागून ठेविले पुढे तो सुदेवाचा कुमार दिवसे दिवस वाढे सुंदर शुक्ल पक्षींचा रोहिणीवर जैसा वाढत अनुदिनी पक्षमास ऋतु अयन जैसे होय कालक्रमण तैसे तैसे सद्गुणगण अंगी भरत बाळकाचे बाळ क्रीडा अनेक रीती करीत असे दिवसा राती पाहून या पित्याचे चित्ते आनंद अति होतसे 80 वर्षे लोटली 7 8वे वर्ष होता प्राप्त सुदैव सुताच्या उपनयनार्थ हर्षे उद्युक्त जाहला द्विजवरांसी पाचारून आधी केले पुण्य वाचन सुमुहूर्ती यथा विधान मौंजी बंधन संपादिले गायत्री मंत्र उपदेशिला शुकदेव ब्रह्मचारी झाला सूर्यापरी तेजे आगळा शोभू लागला तत्काळ मग माता पितरांसी वंदुन आरंभिले वेदाध्ययन स्वबुद्धीने गुरु लागून तो शवित सर्वदा अरे तो अष्टवर्षाचा कुमार परी केवळ बुद्धीचा सागर गुरुने कथिता एकवार पाठ होयतयासी ऐसे करुणी वेदाध्ययन शास्त्रे ही शिकला संपूर्ण सुवपुत्र झाला विद्वान म्हणून सुदेव आनंदला आणि आपणा धन्य मानित सुखे वर्तता पुत्रा सहित एकदा दयाचे सदनाप्रत देवन मुनी पातला तया पाहता सुदेवे तत्क्षण प्रेमे केले साष्टांग नमन आसन पाद्यादी समर्पून यथाविधी पूजिले तो सुदेवात्मज ब्रह्मचारी शुकदेव तेथे आला सत्वरी देवन मुनीचे चरणांवरी प्रेमे मस्तक ठेविले तैत्या सुंदर कुमारा पाहुनी मुनी बोलत सुदेवा लागुनी बात विजेंद्रा तू त्रिभुवनी धन्य धन्य आहेस अरे हा दुर्लभ गुणसागर तुझला भला पुत्र सुंदर तस्मात भगवान लक्ष्मीवर प्रसन्न आहे तुझ लागे ह्या तव पुत्रा समान जगात वेदाध्ययन करता विदित बुद्धिमान बोलका ऐसा सुत ओठे हि नाही देखिला ऐसे बोलून ते समयी शुकासी म्हणे रे बाळा येई तव हस्ती हे कौतुक काही दिसत आहे पाहा तो रेखांकित हे सुंदर छत्र दोन चामरे विलसत विचित्र वर्तुळ कमल सहस्रपत्र हस्ती पवित्र शोभत आहे अंगुष्ठी सुंदर यवाकृती आजानुलंबित हात शोभती आकर्ण नयन विराजती भुपुळे दळपती पिंगट अति गोंडस सर्व शरीर सस्मित वदन दिसते मधुर वलित्रयाने भूषित उदर भाग्य लक्षणे किती सांगू ऐसे बोलूनी कुमाराप्रत पुनश्च बोले विप्राप्रत अगा सुदेवा हा तव सुत गुणसागर केवळ ह्याची लक्षणे कैशी देख शंखा ऐसा कंठ सुरेख स्निग्ध कुरळ केश सकळित वक्षस्थळ उंच बहु
पृथुग्रीव सुहास्य मदन वृषस्कंधवत स्कंध महान दोन्ही कर्ण समसमान आकर्ण नयन सुरेख हा सर्व लक्षणी संपन्न कुमार सौभाग्याचा होय सागर परी एकच दोष आहे थोर तेने समग्र व्यर्थ केले ऐसे बोलूनी शिर हालवित सुस्कारा टाकुनी मुनी म्हणत आदि आयुष्य पाहून यथार्थ मग लक्षणे सांगावी आयुष्यहीन कुमाराची लक्षणे काय करायाची भुवळे विण नेत्रकोलांची गरज काय साचार सुदेवा हातवनंदन 12वे वर्षी जळी बुडून अवचित पाविल पैमरण परी तू शोक करू नको अवश्य होणारे ते पाही आपोआप होते सर्वही तया लागे प्रतिकार नाही मुमुर्षु सिकाय औषध ऐसे बोलूनी देवल ऋषी निघो निगेला ब्रह्मलोकासी गौतमी सहतो द्विजतापसी दुःखे धरणीसी पडियेला देवलांचे वचन स्मरत भूमी सिलोळे विलाप करीत काही वेळ गौतमी त्यात उठली धैर्य करून या स्वांकावली घेतला नंदन प्रेमे चुंबले तयाचे वदन तदनंतर हस्त जोडून पती लागे विनवित म्हणे हो द्विजेंद्रा प्राणनाथा धैर्य धरा उठा समर्था पुढे घडोद येणाऱ्या अर्था भिऊ नये कदापि न होणारे ते कदाही जगत्रयी होणार नाही अवश्य होणारे ते चिपाही घडोन येईल निश्चये शंकरादिक महादेव ते हि दुःख पावले सर्व असुरेश्वर बलिराम तो हि बंधन पावला हिरण्याक्ष पावला मरण वृत्रासुराचे झाले निधान कार्तवीर्य आणि रावण ते हि शिरच्छेदन पावले तरी अवश्य भावी ते यथार्थ घडोन येतेची पै समस्त यास्तव आपण उठावे त्वरित श्री हरी लागून भजावे एवं प्रकारे सुदेव पत्नी कथिती झाली पती लागुनी ऐसे श्रीमद वाल्मिकी मुनी रायासी कथिता जाहला श्री अधिक मास माहात्म्य सार बृहन्नारदीय पदमाधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर सप्तमाध्याय गूढः श्री कृष्णार्पणमस्तु। अशा तऱ्हेने आज आपण 7व्या अध्यायाचं पारायण पूर्ण केलेलं आहे। या 7व्या अध्यायामध्ये आपल्याला काय कथा वाचायला मिळाली किंवा ऐकायला मिळाली ते आता आपण बघणार आहोत। सुदेव ब्राह्मण आणि त्याची पत्नी गौतमी यांची कथा आणि त्या पोपटाचे पूर्ववृत्त एकंदरीत ह्या 3 गोष्टी आपल्याला ह्या कथेमध्ये बघायला मिळालेल्या आहे। वाल्मिकी ऋषी दृढधन्वा राजाला हे आख्यान सांगत होते तेव्हा त्यांनी पुढच्या आख्यानाला सुरुवात केलेली आहे की हे दृढधन्वा तू मागच्या जन्मी सुदेव नावाचा ब्राह्मण होता आणि पुत्र संतती नसल्यामुळे तू अतिशय दुःखी होता, कष्टी होता आणि म्हणून तू काय केलंय का तुझ्या पत्नीशी सल्लामसलत केलेली आहे आणि मग पत्नी गौतमीने सांगितल्याप्रमाणे तू घोर अरण्यात गेलेला आहे आणि तिथे श्री हरीचे तपाचरण करू लागलेला आहे आणि अतिशय खडतर तपश्चर्या झाल्यानंतर श्रीहरी त्यांना प्रसन्न झालेले आहे आणि श्रीहरी प्रसन्न झाल्यानंतर सुदेव ब्राह्मण व त्याची पत्नी गौतमी हात जोडून उभे राहिलेले आहे आणि ते श्रीहरीची प्रार्थना करू लागलेले आहे आणि त्यावरती प्रसन्न झाल्यानंतर श्रीहरी म्हणजे भगवान महाविष्णू काय म्हणताय की हे सुदेवा तू फारच कठीण तपश्चर्या केलेली आहे, तुमची काय इच्छा आहे ती मला सांगा। अतिशय खडतर तप तू पूर्ण केलेला आहे आणि ह्या तुझ्या तपाने मी आता प्रसन्न झालेलो आहे, त्यामुळे तुमची काय इच्छा असेल ती तुम्हाला आता सांगायचंय म्हणजे मग मी ती इच्छा पूर्ण करणार आहे। अशा तऱ्हेने भगवान महाविष्णू सुदेवाला म्हणाले तेव्हा सुदेवाला अतिशय प्रसन्नता झालेली आहे की नाही आता माझी जी इच्छा आहे की पुत्र संतती मला प्राप्त व्हावी आणि ती आता पूर्ण होणार आहे, याच्याने तो अतिशय सुखी झालेला आहे। आणि सुदेव श्रीहरींना काय म्हणू लागलेला आहे की मला पुत्र संतती नाहीये म्हणून आपण एकच करा, आम्हाला पुत्र संतती द्या, अन्य पुत्र संतती विन मला काहीही नको अशी विनंती ते दोघेही म्हणजे सुदेव ब्राह्मण आणि त्याची पत्नी गौतमी हे महाविष्णूंना करू लागलेले आहे। मग महाविष्णू यावरती काय म्हणताय की हे सुदेवा तुझ्या भाग्यात ह्या जन्मी पुत्र नाही
पुत्राशिवाय अन्य काहीही मागून घे, ते मी तुला नक्की देणार आहे. कारण विधात्याने तुझ्या भाग्यामध्ये पुत्र संततीचा योग लिहिलेलाच नाहीये, पुत्र सुखाचा योग लिहिलेलाच नाहीये. आणि असं ते कठोर वचन ऐकल्यानंतर सुदैव ब्राह्मण हा बेशुद्ध झालेला आहे, मूर्छित पडलेला आहे. त्याची पत्नी गौतमी लगेच त्याला सावध करू लागलेली आहे आणि शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागलेली आहे. ती सुदैव ब्राह्मणाला काय म्हणते, अहो प्राणेश्वरा उठा, जागे व्हा, पुत्र प्राप्ती ही पुढे दुःखदायक ही होऊ शकते, त्याच्यामुळे तुम्ही पुत्र प्राप्त व्हावा असा हट्ट करू नका. आणि हीच गोष्ट मी तुम्हाला आधी पण सांगत होते, दैवात नाही ते भगवंतही कसे देऊ शकेल. आणि मग त्या दोघांची ही निराश अवस्था पाहून महाविष्णूंचे वाहन जे गरुड आहे ते त्यांना त्यांच्या मनात दयाभाव उत्पन्न झालेला आहे आणि ते श्री हरीकडे गेलेले आहे आणि त्यांना भीत म्हणजे घाबरत घाबरतच म्हणाले की हे भगवान स्वामी, आपण ईश्वर आहात, तरी खरेच काही करू शकणार नाही का हो? तुमच्या भक्ताचे एवढेही कार्य का होऊ नये? मला या ब्राह्मणाची दया येते. तुम्ही याला पुत्र दिला नाही तर यापुढे तुमची भक्ती कोण करेल? तरी याची कामना पूर्ण करावी अशी माझी कळकळीची प्रार्थना आहे. ज्या पद्धतीने तुम्ही ध्रुव, गजेंद्र आणि प्रल्हाद यांच्या इच्छा पूर्ण केल्या, त्यांना वेळोवेळी सहाय्य केलेले आहे, तसेच तुम्ही या सुदैव ब्राह्मणाचं देखील सहाय्य करावं, त्याची इच्छा पूर्ण करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो आहे. मग यावरती भगवान महाविष्णू गरुडाला काय म्हणताय की हे गरुडा, तुला या विप्राची करुणा येत असेल तर याला तुझ्या अधिकारातनं एक पुत्र दे. म्हणजे आता गरुड हे देखील महाविष्णूंचं वाहन आहे आणि म्हणून त्यांना पण काही अधिकार प्राप्त झालेले आहेत. मग त्या अधिकारातून किंवा त्या पुण्यातून म्हणा एखादा पुत्र तू या सुदैव ब्राह्मणाला दे असं भगवान महाविष्णू गरुडाला म्हणालेले आहे. आणि हे ऐकून गरुडाला खूप आनंद झालेला आहे आणि तो त्या सुदैव ब्राह्मणाला काय म्हणालाय की माझ्या पक्षी वंशातून एक पुत्र तुला मी देतो, तुम्हाला पुत्र होईल असा मी आशीर्वाद देतो. ते ऐकून तो सुदैव ब्राह्मण आणि त्याची पत्नी गौतमी हे घरी आलेले आहे आणि त्या गरुडाच्या आशीर्वादाने, भगवान महाविष्णूंच्या कृपा प्रसादाने काही दिवस गेल्यानंतर गौतमी ही गरोदर राहिलेली आहे आणि योग्य समय तिला एक सुंदर पुत्र देखील जन्माला आलेला आहे. सुदैवाने अतिशय आनंदी झाल्याने त्या प्रसंगी मोठा उत्सव केलेला आहे, अनेक प्रकारची दानं दिलेली आहे. ज्योतिषी लोकांनी त्या मुलाचं नाव शुकदेव असे ठेवलेलं आहे. हळूहळू तो पुत्र नाडक वाढू लागलेला आहे. तो 8 वर्षांचा झालेला आहे आणि आता काय करतात, 8 वर्षांचा मुलगा झाला की लगेच त्याचा आपल्याला उपनयन संस्कार करायचा असतो आणि म्हणून सुदैव ब्राह्मण आता त्या शुकदेवाचं उपनयन करण्यासाठी तयारी करू लागलेला आहे. गुरुजींनी त्याला गायत्री मंत्राचा उपदेश केलेला आहे. त्याचे तेज काही वेगळेच अलौकिक स्वरूपाचे होते, कारण तो देवाचा आशीर्वाद होता आणि साक्षात गरुडाच्या पक्षी कुळातनं तो प्राप्त झालेला होता, म्हणून ते तेज त्याच्या अंगावरती झळकत होते. बरं, त्यातल्या त्यात आता उपनयन संस्कार झालेला आहे. संस्कारात द्विज उच्चते असं आपण म्हटलं जात असतं आणि म्हणून त्यानेच त्याचे तेज अतिशय उत्तम प्रकारचे झालेले होते. तो शास्त्र आणि वेद हे अतिशय कमी काळात गुरुजींकडनं शिकलेला होता, कारण बुद्धी कशी होती तर अतिशय तल्लख होती आणि म्हणून कमी अल्पावधीतच त्याने सगळे वेद, सगळे शास्त्र हे आत्मसात केलेले होते. काही दिवसांनी त्या सुदैव ब्राह्मणाकडे देवल ऋषी आलेले आहे आणि ते देवल ऋषी तिथे आल्यानंतर त्या सुदैव ब्राह्मणाने आणि त्याच्या पत्नी गौतमीने तसेच आता मुलगा शुकदेव या तिघांनीही त्यांचे उत्तम आदरातिथ्य केलेले आहे, त्यांचं उत्तम स्वागत केलेलं आहे, त्यांचा सत्कार केलेला आहे आणि त्यांचं सगळं कुशल वर्तमान हे विचारून घेतलेलं आहे. त्या मुलाला म्हणजे किशोर अवस्थेतील शुकदेवाला पाहून ऋषींनी सुदैवाला अतिशय धन्यवाद दिलेले आहे. त्या मुलाची वाखाणणी केलेली आहे, म्हणजे त्या मुलाचं खूप कौतुक केलेलं आहे. शुकदेवाला त्यांनी जवळ घेतलेला आहे, आपल्या जवळ बसवलेलं आहे आणि त्यांना आश्चर्य वाटलेले आहे. म्हणून त्यांनी काय केलं की अरे हा शुकदेव म्हणजे काय, याचं भविष्य काय आहे हे आता आपण बघावं आणि म्हणून त्यांनी त्याचा हात आपल्या हातात घेतलेला आहे. त्या शुकदेवाला ते काय म्हणाले, बघू रे बेटा तुझा हात, त्या हातात काय दिलेले आता आपण बघूया असं म्हणून त्यांनी तो हात त्यांच्या हातात घेतलेला आहे आणि ते त्याचं भविष्य बघू लागलेले आहे.
जेव्हा त्यांनी त्याचा हात अतिशय निरखून पाहिला तेव्हा त्याची सर्व लक्षणं पाहून देवल ऋषी अतिशय आनंदित झालेले आहे. सर्व लक्षणे म्हणजे कसे? अतिशय उत्तम लक्षणे आहे, सुसंस्कृत आहे, आई वडिलांची सेवा करणारा आहे, उत्तम अध्ययन करणारा आहे, अभ्यासात अतिशय पारंगत आहे, सज्जन आहे, अशा तऱ्हेची ही सर्व चांगली लक्षणे ही त्याच्या अंगी पाहून देवल ऋषी अतिशय आनंदित झालेले आहे. पण पाहता पाहता काय झालं, अचानक त्यांचा तो जो प्रसन्न चेहरा होता तो हळूहळू असा निराश होऊ लागलेला आहे. म्हणजे पाहता पाहता त्यांनी काहीतरी असं गंभीर बघितलेलं आहे. त्या मुलाचं आयुर्मान खूप कमी होतं हे त्या देवल ऋषींच्या लक्षात आलेलं आहे. ज्या वेळेला ते हात पाहत होते तेव्हा त्यांनी सगळी लक्षणं तर उत्तम आहे, हा अतिशय उत्तम आहे, सुसंस्कारी आहे हे त्यांच्या लक्षात आलं. पण एक गोष्ट मात्र तिथे त्या गोष्टीची मेख होती, ती म्हणजे काय, तर त्या शुकदेवाचं आयुर्मान हे कमी होतं आणि त्यामुळे देवल ऋषींची मुद्रा ही थोडीशी उदासीन झालेली आहे. आणि ती उदासीन झालेली मुद्रा बघून सुदैव ब्राह्मण देवल ऋषींना काय म्हणतोय की अहो ऋषीमुनी, यांच्या तुमच्या मुखावरती अचानक ही उदासीनता कशी आली? तुम्ही यांचा हात बघत होते आणि बघता बघता तर किती प्रसन्न होते, अचानक हे तुमच्यावर उदासीनता कशी आली मग तुमच्या मुखावरती, ते मला सांगा. मग सुदैवाला ते देवल ऋषी काय म्हणू लागलेले आहे की हे सुदैवा, काय सांगू, हा तुझा सुलक्षणी पुत्र 12व्या वर्षी पाण्यात बुडून मरणार आहे. आणि जसं हे सुदैवाने ऐकलं तसा त्याला मोठा धक्का बसलेला आहे आणि त्याच्याने तो आक्रोश करत करत जमिनीवरती पडलेला आहे की अरे हे काय, 8 वर्ष या बालकाचे पूर्ण झालेले आहे, पुढे 12व्या वर्षी म्हणजे 4 वर्षातच याच्यावरती काल घाला घालणार आहे. हे ऐकून तो भूमीवरती आक्रोश करत गडबडा लोळू लागलेला आहे. शुकदेव चकित झालेला आहे आणि स्तब्ध होऊन तो नुसता बघू लागलेला आहे की अरे हे काय आहे. आणि मग गौतमी काय करते तर पतीचे सांत्वन करते, त्यांना शांत करते आहे आणि त्यांना काय सांगते की दैवापुढे सर्व दीन आहेत, म्हणून दैवहतांची उदाहरणं ती त्या सुदैवाला ब्राह्मणाला देऊ लागलेली आहे आणि त्यांची समजूत काढू लागलेली आहे. इथपर्यंतचा कथाभाग मंडळी आपण या 7व्या अध्यायामध्ये बघितलेला आहे. आजच्या व्रताचं विशेष काय आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत. तसेच आजच्या दानाचं विशेष काय आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. आज किंवा या अधिक मासामध्ये रोज एकदाच दुपारी जेवण करावं, संध्याकाळी उपवास करावा, व्रत करावं, असा एक नियम करावा. मग हा नियम किती दिवस असावा? हा कमीत कमी महिनाभर असावा. ज्या व्यक्तींना महिनाभर करणं शक्य नाहीये, म्हणजे जे आता वृद्ध झालेले आहे किंवा ज्यांना आजकाल गोळ्या वगैरे घ्याव्या लागतात, काही त्रास वगैरे असतो, ज्यांना शक्य होत नाही, तर अशा मंडळींनी हा नियम कमीत कमी विषम संख्येत म्हणजे 1 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस जसं त्यांना शक्य असेल अशा पद्धतीत त्यांनी हा नियम करायचा आहे. आणि ह्या महिन्याची सांगता झाल्यावर ज्या वेळेला आपण उद्यापन करू त्या उद्यापनाच्या वेळेला एक जोडी म्हणजे दंपती म्हणजे सवाष्ण ब्राह्मण यांना बोलवायचं आहे आणि त्यांना भोजन दान द्यायचं आहे. नुसतं भोजन देऊन चालणार आहे का मंडळी? नाही, त्यांचं पाद्य पूजन आपण करायचं आहे आणि त्यांचा यथायोग्य सत्कार करून यथायोग्य दक्षिणा देखील त्यांना द्यायची आहे. आणि अशा तऱ्हेने ह्या व्रताची समाप्ती आपल्याला करायची आहे. तर अशा तऱ्हेने आजच्या दिवसाचं 7व्या अध्यायाचं पारायण आपण पूर्ण केलं. या अध्यायामध्ये आपल्याला काय कथा लक्षात आली याचं निरूपण आपण श्रवण केलं. आजच्या व्रताचं विशेष, दानाचं विशेष आपण लक्षात घेतलेला आहे. आता उद्या आपण 8व्या अध्यायाबद्दल बघणार आहोत. उद्या आपण 8व्या अध्यायाचं पारायण करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.